गुड मॉर्निंग दोस्तो. अरे नमस्कार मित्रांनो. आज आहे दुसरा दिवस आणि आज आपण बघायला जाणार आहोत इराणियन मॉस्क बर दुबईमध्ये. काल ॲक्च्युली गेलो पण ते काल बघायचं लक्षात आलं नाही, तर परत एकदा आपण बोटीनं पलीकडे जाऊ आणि इराणियन मॉस्क बघून येऊ. जसं की काल तुम्हाला दाखवलंच मी आपल्या हॉटेलपासून हे जे दुबई क्रीक आहे ते एकदम वॉकेबल डिस्टन्स आहे, जवळ आहे. तर चालत जाऊ आणि पलीकडे बोटीत बसून जाऊ पलीकडे. हे इराणची बँक आहे दोस्तांना, कोपऱ्यावरती बँक ऑफ सुडर इराण. तर हे आपण भुयारी मार्गातनं बाहेर पडल्या लगेच इकडं आपल्याला बोटी समोर बघायला मिळतात. तर कुठल्याही एका बोटीत बसून आपण पलीकडे जायचं. काल इकडे भरपूर पाऊस झाला, ढगाळ वातावरण होते, पण आज फारच ऊन आहे. सकाळचे वाजले 9 आणि ऊन वाढायला लागलेलं आहे. बघून आजचा दिवस कसा जाते काय. तर गॉगल घातल्यावर बरं वाटायला लागले. गॉगल कंपल्सरी आहे दुबईला यायचं असेल तर. पाण्याची बाटली पण कॅरी करा आपल्याबरोबर. इकडं आल्यावर जर गुगल मॅप्स तुमचं नाही चाललं, डेटा पॅक नसेल, ऑफलाईन जर मॅप्स डाउनलोड केलं नसेल, जसं मी पण केलं नाही आहे, विचारा तुम्ही हिंदीत बिनधास्त सगळ्यांना. विचारलं की सगळं काय प्रश्नांची उत्तरं मिळतात. बघत मी पण तेच विचारतच चाललो आहे. सापडेल आपल्याला, जवळच आहे. जवळ आहे मित्रांनो एकदम. हे बघू शकता तुम्ही, पर्शियन आर्किटेक्चरमधलं हे मॉस्क आहे. तर फ्रंट साईडला इथे एंट्री असेल, बघूया. तर हे तुम्ही बाहेरून बिल्डिंग बघू शकता. तर ही आहे इराणियन मॉस्क. आर्किटेक्चर तर ह्याचं खूपच छान आहे, बघण्यासारखं आहे. इंस्टाग्रामचे फोटोज वगैरे ते खूप चांगले येतात, पण पार्किंग जरा याची शोभा चाललेली आहे. गाड्या भरपूर आहेत त्याच्यासमोर. तर मॉस्क तर काय बंद होतं, बाहेरनंच फक्त फोटो काढले. आर्किटेक्चर बघण्यासारखं आहे, ते बघितलं. आता परत एकदा थोडंफार आता आलो आहेच वर दुबईत, तर काहीतरी इकडे तिकडे चक्कर मारून मग परत हॉटेलवरती जाऊयात आणि आपल्या मम्मी पप्पांना घेऊन परत दुबई मॉल बघायला पुढे जाऊयात. तर हे कालच्यासारखंच टेक्स्टाईल मार्केट आहे मित्रांनो. सगळी कपड्यांची दुकानं आहे तिथे. आम्हाला लोक इथे बसलेले आहेत टेक्स्टाईल मार्केटमध्ये, इकडचं तिकडे सगळे सामान करण्यासाठी. आत्ता मी फिरत बर दुबईमध्ये आलेलो आहे. आता जरासं इकडे तिकडे बघितले, पण अजून सगळी दुकानं बंद आहेत. सकाळी आपण बाहेर पडलो फिरायला आणि ह्यांची सकाळ होते 10 नंतर, कारण झोपते तर रात्री 2-3ला पार्टी करून. त्यामुळं सगळं असं आहे. इकडचं अल फहिदी मेट्रो स्टेशन आहे, तिथून मी बनिया स्क्वेअर आपलं मेट्रो स्टेशनला जायचं, जवळच आहे. बघूयात रात्रीचं काय जुगाड इकडं लावता येते का, बघूया. तर आपल्याला मित्रांनो जायचं आहे तिकडच्या साईडला, त्या कोपऱ्यावर. तिकडं अल फहिदी मेट्रो स्टेशन आहे. ही एक मॉडिफाय केलेली जीप तुम्ही बघू शकता. कोणत्या कंपनीच्या काय माहीत नाही, पण दिसायला चांगलं आहे, मस्त आहे. आता सांगतो मोजणी बघा, एक नंबर. समोर मित्रांनो तुम्हाला यॉर्क इंटरनॅशनल हॉटेल दिसतंय. अल फहिदी मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर आहे. इथे तुम्हाला रात्रीचा व्यवस्थित जुगाड करता येतोय. बघा आज रात्री किंवा उद्या रात्री येऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. पण आहे तेच म्हणजे पार्टी करायला इकडे एक नंबर स्पेस आहे. मित्रांनो मी आता अल फहिदी मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे. ते पण खाली अंडरग्राऊंडच आहे. तर आता आपलं कार्ड काढलेलं आहे, ते कार्ड टॅप करून आपण जायचं. तर विचारायला लागेल आता नेमकं कुठून कसं काय जायचं आहे.
तुम्ही आत आल्यानंतर बघू शकता प्रत्येक ठिकाणी तिकीट काउंटर आहे. हे समोर तुम्ही ATM मशीनसारखं दिसतं. याच्यात तुमचं कार्ड घालून पैसे आत सोडायचे आणि तुमच्या कार्डचं टॉपअप त्याच्यामध्ये होऊन जातं. मित्रांनो, इकडे तुम्ही प्लॅटफॉर्म 2मध्ये जाऊन बनिया स्क्वेअर स्टेशनला जाऊ शकता. आपण कार्ड टॅप करू इकडे. तर हे प्लॅटफॉर्म 2ला आपण जर डाव्या साईडला वळून बनिया स्क्वेअर स्टेशनला जायचं. मित्रांनो, हे पण लय खाली अंडरग्राऊंड आहे. हे बघू शकता तुम्ही एवढ्या खाली. वरनं 20 फूट खाली आलो ते वेगळंच आणि हे परत 20-30 फूट खाली आहे मेट्रो स्टेशन. खरंच बघण्यासारखं आहे. म्हणजे दुबईनं जो काय त्यांच्यात बदल घडवून आणलेला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मित्रांनो, आज आता आपण चाललेलो आहोत फ्युचर ऑफ म्युझियम बघायला आणि त्याच्यानंतर जाणार आहोत आपण दुबई फ्रेम बघायला. तर मगाशी मी एकटाच फिरून आलो. त्यांचं अजून आवरायचं होतं. आता आईवडिलांसोबत आता जाणार आहे. ती आमची मम्मी, अरे ते आमचे मागे पाठीमागे पप्पा. चला, तर आता आपण जाऊयात फ्युचर ऑफ दुबई बघायला म्युझियम. हे आपलं समोर दिसतंय ते आहे बनिया स्क्वेअर स्टेशन. मेट्रो स्टेशन बनिया स्क्वेअर. मित्रांनो, मेट्रो स्टेशनमधून खाली आल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्ड टॅग करून एक्झिट करता तेव्हा म्युझियम ऑफ द फ्युचर तर जायला इकडे रस्ता दाखवला आहे. तर या रोडने आपल्याला असं जायचं आहे. चला तर फ्युचर ऑफ म्युझियम ऑफ फ्युचर लेफ्ट साईड डावीकडे जाऊया. ठीक आहे, समोर तर आहे. चला, तर हे मित्रांनो तुम्ही बघताय दुबई फ्युचर ऑफ म्युझियम. त्याच्यातला पहिल्या मजल्यावरचं हे तुम्हाला असं बघायला मिळते आतून. हे सगळं फ्रीमध्ये आहे, फ्री एंट्री आहे याला. तुम्हाला जर पैसे तिकीट देऊन काढायचं असेल तर ह्या कॅप्सूलनं तुम्हाला वरती जावं लागेल. त्याच्यात 3,500 ते 4,000 रुपये तिकीट आहे. Max. अरे इकडे बघ की. المركز التجاري العالمي. The next station is World Trade Center. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 वाजले. फुल्ल अंधार झालेला आहे आणि आता आम्ही दुबई मॉल बघायला आलो आहोत आईवडिलांबरोबर. तर दुबई मॉल बघत काल ॲक्च्युली मी येऊन गेलो आहे, पण आता यांना दाखवायचं. काल ते आले नव्हते. तर बघत चला, जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण त्यांना दाखवतो. तर मित्रांनो, आता आपल्याला डायरेक्ट दुबई मॉलला न जाता आपण इकडे उजवीकडे वळणार आहोत आणि बाहेरून आपण जाणार आहोत. हे दुबई मॉल सरळ आहे, पण आता आपण इकडे उजवीकडे जाणार आहे. तर मित्रांनो, हे समोर MRच्या टॉवरमध्ये जायला एंट्री. तर तिकडे न जाता आपल्याला इकडे दरवाजा आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. या दरवाज्यातून आपल्याला खाली उतरायचं आहे. तर मित्रांनो, संध्याकाळची जी दुबई बघण्याची मजा आहे, जेव्हा नुसता झगमगाट आहे, हे एक नंबर आहे. खरी मजा दुबई बघण्याची रात्री संध्याकाळी अंधार पडल्यावरच आहे.
चला चला चला. पुढे पण बघ मुंबई लाईट हे बघा मुंबई इकडे हा हा. झोपून बघ. हा तर मित्रांनो आता आम्ही बुर्ज खलिफाच्या आणि दुबई मॉलच्या बाहेर फाउंटनच्या शेजारी एक छोटंसं गार्डन लॉन वगैरे केलेलं बसण्यासाठी तिथं बसून आरामात झोपून आम्ही फाउंटन शो आणि बुर्ज खलिफाचा व्ह्यू एन्जॉय केलेला आहे. तर आता आम्ही आत चालत दुबई मॉल बघायला चाललेलो आहोत. चला. तर मित्रांनो इथं जे समोर आहे बोर्ड वॉक फाउंटनच्या शेजारून तुम्हाला असं चालत जाण्यासाठी त्यांनी रस्ता तयार केलेला आहे आणि इथून तुम्ही असं चालत जाऊन मस्त वेगळी एन्जॉय करू शकता. छान छान मस्त इंस्टाग्रामवर रील्स सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि फक्त 20 दिरहमाचे एंट्रन्स तिकीट आहे. तर मित्रांनो हे माझ्या पाठीमागे तुम्ही जे हॉटेल बघताय इथे व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी वगैरे जर काय तुम्हाला पाहिजे असेल तर जेवायला खूप चांगले मिळतात. आम्ही ट्राय केलेलं आहे. आता मी पार्सल घ्यायला आलो आहे. तर व्हेज बिर्याणी आणि अंडा बिर्याणी पार्सल घेऊन आम्ही वरती लॉजमध्ये आम्ही जेवण करतो. आहे मेट्रो फाल्कॉन रेस्टॉरंट चांगलं आहे. गर्दी असते, जेवण चांगलं आहे, तर रिजनेबल रेट्स आहेत. आणि याच्या शेजारी पण अरेबियन हट म्हणून रेस्टॉरंट आहे. तिथे सुद्धा तुम्ही पाहिजे तर देऊ शकता.